महाविकास आघाडीच्या वतीनं तगडा उमेदवार देणार असल्याचं वक्तव्य जे आहे ते त्या ठिकाणचे नेते जे आहेत ते करत आहेत। मात्र महायुतीतील उदयनराजे जे आहेत ते या ठिकाणी उमेदवार असण्याची चर्चा जी आहे ती जवळपास शिक्कामोर्तब झालेली पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत उदयनराजे समर्थक तसेच उदयनराजे प्रेमी आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं, समोर जे आव्हान आहे याबाबत तगडा उमेदवार देणार असल्याचं एकूणच बोललं जाते, कसं याकडे बघतात? महाविकास आघाडीनं कुठलाही तगडा उमेदवार देऊ देत, आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे। आत्ताची परिस्थिती अशी आहे, मद गादीला आणि मानसुद्धा गादीचाच राखला जाणार आहे आणि पावसाचा करिश्मा काय हा प्रत्येक वेळेस चालत नाही। त्याच पद्धतीनं सातारकरांनी यांची चव आता ओळखून घेतलेली आहे। खऱ्या अर्थानं जशास तसं गेल्या वेळेस झालेली चूक पुन्हा सातारकर करणार नाहीत अशा पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी कालच्या महाराजांच्या प्रवेशाच्या दरम्यान म्हणजे जिल्हा प्रवेशाच्या दरम्यान आपण सर्वांनी पाहिलं असेल। एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा जल्लोष होता, एक वेगवेगळ्या समूहातली सगळी लोक एकत्र त्या ठिकाणी आली होती। आज छत्रपतींच्या बद्दल जर बोलायचं जर म्हटलं तर छत्रपती ही समाजातल्या सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन चालणारे छत्रपती आहेत। मोदी सरकारांबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर मोदी सरकार हे महापुरुषांच्या विचारावर चालणारं सरकार आहे आणि छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आहेत। त्यामुळे आज या ठिकाणी मतसुद्धा गादीला जाणार आहे आणि मानसुद्धा गादीलाच मिळणार आहे अशा पद्धतीचं वातावरण या संबंध सातारा जिल्ह्यामध्ये आहे। नक्कीच कशा पद्धतीने बघताय, जर खरंच तगडा उमेदवार असेल तर खरंच उदयनराजेंसाठी आव्हान असेल का? तगडा उमेदवार जरी दिला तरी आमच्या सर्वांच्या दृष्टीनं अजिबात आव्हान नसणार आहे। त्याचं कारण असं की जर आपण प्रसिद्धी माध्यमांनी जर अवलोकन केलं तर येत्या 3 वर्षात खासदार उदयनराजे भोसले हे राज्यसभेवर खासदार असताना देखील या सातारा जिल्ह्यासाठी आणलेलं मोठमोठं फंडिंग, या सातारा शहरात आणि जिल्ह्यात चाललेली मोठमोठी कामं ही संपूर्ण नागरिकांना माहिती झालेली आहे। त्या तुलनेमध्ये जे कोणी समोरचे उमेदवार असतील त्यांचा संपर्क पाहता किंवा त्यांचा कामं आणण्याचा सपाटा पाहता उदयन महाराजांचा सपाटा हा फार मोठा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून त्यांचा प्रत्येक ठिकाणी आदर मान सन्मान ठेवला जातो। कोट्यावधी रुपये मोदी सरकारने आणि शिंदे सरकार यांनी उदयन महाराजांना मागता क्षणी विकासासाठी दिलेले आहेत। या गोष्टीचा फरक निश्चित पडणार आहे। त्यामुळे कोणीही तगडा उमेदवार दिला तरीही आम्हाला काही फरक पडणार नाही। याहीपेक्षा मोठे प्रोजेक्ट आणि मोठा दृष्टिकोन ठेवून उदयन महाराजांचं काम चालू आहे हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती आहे। मला एक सांगा, जोपर्यंत राजे राष्ट्रवादीमध्ये होते तोपर्यंत जनतेने स्वीकारलंय आणि आता बाहेर गेल्यानंतर म्हणजे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना नाकारलंय, अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते काही नेत्यांकडून येत आहे, काय सांगाल याविषयी? असं काही नाही आहे, कारण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे। सरकारमध्ये जे महाराजांना स्थान, महाराजांचा जो काही या ठिकाणी सन्मान केला जातोय हा सन्मान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की लोकांना कळून चुकलं की कोण चांगला उमेदवार आहे, कोण काम करू शकतो, कोण उपयोगी पडू शकतो। महाराजांचं जे कामातनं व्यस्तपणा आणि जे लोकांना दिलेलं न्याय आहे हा फार मोठा आहे। महाराजांचं नाव त्यासाठीच घेतलं जातं की येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम या ठिकाणी जलमंदिर या ठिकाणी केलं जातं आणि यासाठी माणसं या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्वरूपात आणि मोठ्या प्रमाणात येतात। त्यामुळं साताऱ्यात पुढं कोणीही उमेदवार असला तरी तो बलाढ्य नसणार आहे। आमचे महाराजच त्या ठिकाणी बलाढ्य आणि एकमेव उमेदवार असणार आहेत। नक्कीच साताऱ्यात कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी महाराजांचा जे काय काम आहे ते यातून उत्तर देणार आहे। त्यामुळं महाराजच या ठिकाणी विजयी होतील असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसय्य सह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।